श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. ज्या प्रकारे एक दोन दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही कारण मी थोडी बिझी होते. मी देऊळगाव राजा इथे आले आहे, जिल्हा बुलढाणा. इथे प्रकाश चौधर जो रवींद्र घुगेचा मामा आहे त्यांच्यावरती केस दाखल केलेली आहे मी. तर त्या केसची आज तारीख होती. ॲक्च्युली मागची तारीख जी होती ती होती 18 मे ही तारीख होती. त्यावेळेस कोर्टाला सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळं जज साहेब वगैरे नसल्यामुळे आम्हाला नंतर दुसरी डेट देण्यात आली. माझ्या समोरच 5 जून ही डेट दिली होती. आणि आज जेव्हा मी तिथे गेले त्याच्यानंतर माझे सरकारी वकील म्हणले की मॅडम तुमचं बोर्डावरती नावच नाही आहे, तुमचा नंबरच आलेला नाही, आज तुमची तारीखच नाही आहे. म्हणजे 4 वेळेस मी जे कन्फर्मेशन केलं 5 जूनच्या तारखेचं, आज ती 5 जूनची तारीख 5ची 25 कशी झाली खरंच मला समजलं नाही. म्हणजे नंतर जो आरोपी आहे त्याच्या गेल्या 5 ते 6 वेळेस त्याच्या तारखा झालेल्या आहेत केसच्या. आरोपी मुद्दामून हजर राहत नाही. आरोपी ऍक्च्युली देऊळगाव राजामध्येच राहतो. त्याची बायको सुद्धा देऊळगाव राजाच्या स्कूलमध्ये टीचर आहे. तो आरोपी पण त्याच गावामध्ये राहतो, देऊळगाव राजामध्ये. पण तो जाणून बुजून तिथे प्रेझेंट राहत नाहीये. पुढची प्रोसिजर होईल आणि पुढच्या प्रोसिजरला स्लोली करण्यासाठी तो मुद्दामून हजर राहत नाहीये. अशा प्रकारे आरोपी प्रकाश चौधर हा माणूस मुद्दामून कोर्टाच्या समोर हजर होत नाहीये आणि या केसला आले आणि इथून पुढे पण मी येत राहणार. बघू अजून किती 5च्या 25 होतात तारखा. काय काय होतं माझ्यासोबत ते मला बघायचंच आहे, स्वतः जवळूनच बघायचं आहे. आणि जे काय होईल त्याच्यावर प्रॉपरली लिगल ॲक्शन, जे कोणी मला अंधारामध्ये धोका देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावरती प्रॉपर लिगल ॲक्शन मी घेणार आहे. तर खरंच म्हणजे मला न्यायालयीन प्रोसिजरवर असं वाटतं की न्यायालयीन प्रोसिजर जर फास्ट झाली तर मुलींना कुठेतरी केस टाकण्याचा फायदा होईल किंवा त्यांच्यावर झालेला अन्यायाचा त्यांना लवकर न्याय भेटेल. जर एखादी मुलगी केस टाकते आणि अशा प्रकारची केस टाकल्यानंतर पण जर न्यायालयीन प्रोसिजर एवढी स्लो असेल तर मुलींनी केस टाकून स्वतःला आणि स्वतःच्या फॅमिलीला टॉर्चर करून काय फायदा आहे. मी तर ठीक आहे, मी तर टॉर्चर होणार नाही. मी माइंडसेट केलेलं आहे या सगळ्या गोष्टींसाठी. मी खूप साऱ्या प्रॉब्लेममधून जातात, त्यांच्यासाठी हे खूप अवघड आहे. आणि कुठेतरी याच प्रोसिजरमुळे, स्लो प्रोसिजरमुळे आपला भारत, आपला महाराष्ट्र मागे पडलेला आहे.